आहे शनिवार आणि तारीख आहे 23. तर 23 तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात पाऊस पडणार आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया बारामतीपासून. आपण जर बारामती परिसर जर बघितला, तर बारामती परिसरामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तर इथे आपण फलटण बघितलं, त्याचबरोबर आपण जर बारामतीचा संपूर्ण परिसर बघितला, दौंड, त्याचबरोबर केडगाव, हा जर परिसर बघितला तर येथे तुम्ही बघू शकता जास्त प्रमाणात पाऊस पडण्याचे संकेत दिसत आहे. त्याचबरोबर नीरा, फलटण, जेजुरी, सासवड, केडगाव म्हणजे जवळजवळ हा संपूर्ण परिसर जर बघितला तर येथे पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. त्याचबरोबर शिरूर परिसर, पारनेर परिसर, अहिल्यानगर परिसर, त्याचबरोबर श्रीगोंदा, त्याचबरोबर दौंड, बारामती, त्याचबरोबर इंदोर, इंदापूर, अकलूज, त्याचबरोबर आपण जर मायनी, विटा, तासगाव, सांगली हा जर परिसर जर बघितला तर या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहे. सातारा, भोर, महाड, पुणे आता इथे आपण बघू शकतो, येथे देखील पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर चाकण, शिरूर, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक, पेठ, त्याचबरोबर उल्हासनगर परिसर, त्याचबरोबर अलिबाग, पुणे परिसर, पुणे मुंबई परिसर इथे आपण बघू शकता. वसई, विरार, मीरा भाईंदर, त्याचबरोबर मानोरी म्हणजे मुंबई म्हणजे समुद्र किनारपट्टी जर आपण बघितली तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. उरणमध्ये देखील पाऊस पडणार आहे. कोलीनगर, त्याचबरोबर कोपरली, त्याचबरोबर आपण जर अलिबाग बघितलं, त्याचबरोबर भोगर बघितलं, नागोठाणे, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर आदी ठाकूर, कोलीवाडा म्हणजे जवळजवळ मुंबई परिसरातल्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर दापोली, दाभोल हा जर परिसर बघितला, जयगड, रत्नागिरी, या विजयदुर्ग, देवगड, त्याचबरोबर मालवण म्हणजे संपूर्ण या परिसरात पाऊस पडणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. हा जो पाऊस असणार आहे, या पावसात वाऱ्याचं, विजाचं प्रमाण देखील जास्त प्रमाणात असणार आहे आणि या पावसाला दुपारी 2 नंतर सुरुवात होणार आहे. आपण संध्याकाळी 6च्या दरम्यान जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. आपण मेन भाग जर बघितला, पुणे, दापोली, त्याचबरोबर सातारा, बारामती, अहिल्यानगर, विटा, कोल्हापूर, रत्नागिरी जवळजवळ महाराष्ट्राचे मोठे मोठे जिल्हे, तालुके, नाशिक, अकोले, त्याचबरोबर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव या परिसरात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर नंदुरबार, त्याचबरोबर आपण जर अजून बाकी इकडं जळगाव, त्याचबरोबर अकोला, मेहकर, परभणी, नांदेड, निजामाबाद, त्याचबरोबर यवतमाळ, अमरावती, नागपूर, हिंगणघाट, चंद्रपूर या भागात कोरडं वातावरण असणार आहे. या भागात कुठलाही पाऊस पडणार नाही आहे. त्यामुळे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. भंडारा आपण जर बघितलं तर भंडारा भागात देखील पाऊस पडणार नाही आहे. इकडं जालना, नांदेड, परभणी, निजामाबाद, सिद्दीपेठ, त्याचबरोबर आता आपण इथून जर बघितलं तर इथे आपण बघू शकता, इथून लातूर, उदगीर, बीड, छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर, मालेगाव, अहिल्यानगर, बीड, बार्शी, सोलापूर, विजयपूर म्हणजे जवळजवळ सगळ्याच भागांमध्ये पाऊस जोरदार स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे. आपण अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये अहिल्यानगर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर वांबुरी, त्याचबरोबर देसवंडी, त्याचबरोबर राहुरी, देवळाली, श्रीरामपूर, लोणी, टाकळी भान, खानापूर म्हणजे जवळजवळ प्रवारा संगम, गंगापूर, नेवासा हा जर परिसर बघितला आपण तर या परिसरात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी हे जर आपण इथं बघितलं, श्रीगोंदा परिसर, तर या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. दौंड परिसरात पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आपण विजाचा वेग जर बघितला तर विजाचा वेग देखील या पावसामध्ये असणार आहे. आपण इथे बघू शकता, मेन जिल्हे बघूया.
की कोणकोणत्या भागात विजा जास्त प्रमाणात पडणार आहे. इथं आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील जास्त प्रमाणात विजा असणार आहे. अहिल्यानगर परिसरात देखील विजा असणार आहे. त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शिरूर, श्रीगोंदा, दौंड, केडगाव, बारामती, फलटण, जेजुरी, सासवड, पुणे, चाकण, मंचर, जुन्नर, अंबी, आजर परिसर, पुंड, lausa, पुणे, भोर, वाई, सातारा, त्याचबरोबर इकडं दापोली, खेड, चिपळूण, दाभोळ, मांडगड हा संपूर्ण परिसर जर बघितला कोल्हापूर पट्टा, विटा, बार्शी, सोलापूर, लातूर, उदगीर, बिंदर हा जवळजवळ संपूर्ण पट्ट्यात जोरदार पद्धतीच्या विजा पडणार आहे आणि वाऱ्याचा वेग देखील या पावसामध्ये असणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा हवामानाचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.